अल निनोच्या प्रभावामुळे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने आता या ठिकाणी दांडी मारलेली आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाणी होतं तसेच अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी कपाशी मकाची पिकाची लागवड केली। मात्र आता गेल्या आठवड्यानंतर आता 8-10 दिवस उलटून गेले, मात्र अजून देखील दमदार अशी पावसाची प्रतीक्षा कायम या ठिकाणी शेतकऱ्यांना लागलेली। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्याभरात पाण्याचा जलसाठा हा 33% येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे शहरासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ठिकाणी आता सतावत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कृषी विभागाकडून देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की 75 मिलीमीटर आणि 100 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याशिवाय कोणीही शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं या ठिकाणी वारंवार या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी पिकांची लागवड केली आणि आता मात्र अजून काही दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जाणवणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाची वाट बघावी आणि पाऊस आल्यानंतरच आता पुढील या ठिकाणी पेरणी करावी असं देखील शेतकऱ्यांना आता कृषी विभागाकडून या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। धुळ्याहून तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।